मी तुला तुमच्या लग्नाची जी भेट देणार आहे ही फक्त तुझी किंवा तुम्हा दोघांची अशी नाही आहे. यामागे मी खूप मोठा विचार केलेला आहे. तर हा माझा विचार आणि त्यामागची भावना मी या पत्रामध्ये लिहिलेली आहे. ते तू आता इथे या मंडपात सगळ्यांसमोर वाचून दाखव. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. हा हे सिद्धू. हे कुठलं लेटर आहे? मलाही कळत नाही. माझा सगळ्यात लाडका नातं, कारण माझे सगळे गुण तुझ्यात आलेत असं मला वाटतं. तुझ्याकडे बघितल्यावर मला माझं तरुण पण आठवतं. फरक इतकाच की आदितीवर आधीपासून प्रेम आहे, माझं बोईवर लग्नानंतर झालं. तर मुद्दा असा की तुझ्या लहानपणापासून मस्ती, अभ्यास आणि हुशारी या तीनही गोष्टी तुझ्यात आहेत. कधी शेतावर नेलं की 1000 प्रश्न तुझे. हे झाड कुठलं, याचं पीक कुठल्या काळात, खत कसं बनवतात. बैलगाडी जाऊन ट्रॅक्टर आला तेव्हा भोकाड पसरून 2 दिवस रडणारा तू मला अजूनही आठवतोय. पण मुंबईला शिकायला जाताना आपल्या घरातले सगळ्यांनी तुला हसून शुभेच्छा दिल्या होत्या, कारण तू रडत होता. पण तू गेल्यावर सगळेजण नुसते रडत होते तुझ्या आठवणी. तुझं या कुटुंबात असणं पूर्ण करते या कुटुंबाला. आणि आता तर तुला पूर्ण करणारी आपली गोड सुनबाई आदिती या कुटुंबाचा भाग होता. याहून मोठं सुख नाही. सगळ्यात आधी आदिती तुझं या वेड्या लोकांमध्ये मनापासून स्वागत. मला प्रॉमिस दे, काहीही झालं तरी लग्नानंतर तू आदितीला घेऊन अमेरिकेला जाणार आहेस. मी प्रॉमिस देतो सर. लग्न झाल्यावर मी आदितीला अमेरिकेला घेऊन जाणार. काय झालं? का थांबलास? वाच ना पुढे. मला नाही होणार आहे वाचायला. मी वाचू? तर सिद्धार्थ आणि आदिती, तुमचा संसार आता सुरू होणार. तुम्हाला शुभेच्छा. माझी किती वर्ष राहिली आहेत माहित नाही, त्यामुळे तुमचा सुखाचा संसार माझ्या डोळ्यांसमोर घडावा अशी इच्छा आहे. लग्नाच्या आदल्या दिवशी सिद्धार्थ तुझी नोकरी गेल्याचं कळलं आम्हाला. तू आमच्या काळजीने आदितीच्या आनंदासाठी सांगितलं नाहीस याची कल्पना आहे आम्हाला. पण खरं सांगू, जे होतं ते चांगल्यासाठी. सिद्धू, मी ठरवलंय आपल्या शेताला लागून अजून 5-6 एकर आपली जमीन आहे. तिथे एक कृषी उत्पादनांची फॅक्टरी उघडायची आणि या फॅक्टरीचा मालक असेल सिद्धार्थ अप्पासाहेब देशमुख. काय मिस्टर मिलिंद करमरकर, काय झालं तुमच्या प्लॅनचं? आपटलाच ना तोंडावर. हे गावातले लोक, हे देशमुख आपल्यावर भारी पडतात. वाह, आता कसा जातोय तो सिद्धार्थ अमेरिकेला? उलट ते दोघही जण आता इथेच राहणार. आता सिद्धार्थची स्वतःची फॅक्टरी असणार. म्हणजे आम्ही तुमच्या स्टेटसला आलो अशा बढाया मारतील या बायका.
आता कळलं का मी का धडपडत होते की हे लग्न होऊ नये म्हणून. आता आपण काहीच करू शकत नाही मिलिंद. ही प्रॉपर्टी खूप मस्त आहे, आपण घेऊया. इथे मोठं रिसॉर्ट असेल. मी एकेकाला कन्व्हिन्स करतो. काय झालं त्याचं? तू जरा शांत बसशील का? माझं डोकं नको खाऊच. माझ्या चिडून काय होणार आहे? त्या म्हाताऱ्याने जो मास्टर स्ट्रोक खेळलाय त्याचं काय? सिद्धार्थची स्वतःची फॅक्टरी, त्याचे स्वतःचे डिसिजन, तोच सीईओ असणार, त्याचे प्रॉफिट वर त्याचं इथे हक्काचं घर पण असणार आहे मिलिंद. एवढं सगळं सोडून का कोणी अमेरिकेत जॉब करून सेटल होण्याचं स्वप्न बघेल? नो मिलिंद, आता तो अमेरिकेलाच काय मुंबईला सुद्धा जाणार नाहीये. आपल्या मुलीला आता गावातच आयुष्य काढावं लागणार आहे. आपली सगळी स्वप्न संपली आहेत मिलिंद. हे ऍक्सेप्ट कर. तू जरा शांत राहा. मला जरा विचार करू द्या. काय विचार करतोस? आता काय होणार आहे? संपलंय सगळं. मला तर भीती वाटते की उद्या हीच लोक आपल्यासमोर मीटिंग साठी बसलेली असतील. आपल्यालाच त्यांच्या मागे एखादं बिझनेस प्रपोजल घेऊन धावावं लागेल. मिलिंद, ते लोक आपल्याला जॉब ऑफर वगैरे करतील का रे? नाही नाही. आता एक शब्द जरी पुढे बोललीस ना तू, तर तुला गाडीतून उतरेन खाली. तुला दुसरं काय जमतं? माझ्यावर चिडण्यापेक्षा त्या देशमुखांचा माज उतरव ना. शांतपणे प्लॅन करून काही होत नसतं मिलिंद. आता मला ना माझ्यानुसार वागू देत. मला प्लॅन करू देत. कळलं? चल उतर गाडी. उतर गाडीतून खाली. तुला सांगून समजत नाही. चल उतर उतर. ओके, काम डाऊन. नाही बोलत मी काही. बसते शांत. असं रस्त्यात गाडी थांबून काय होणार आहे? चल. अगं त्यांच्या मांडीवर बस. मांडीवर? अगं प्रथा आहे अशी. सून मुखाच्या वेळेस नव्या सुनेला सासू लाडाने मांडीवर बसवते. मोठ्या बाई, आता सुनेला भेट द्यायची आहे. गिफ्ट? काय गिफ्ट देणार आहे मोठ्या बाई? अहो, हो आलो आलो. हिऱ्यांचे कानातले आणले. तू घातल्याशिवाय याची शोभा नाही वाढणार. व्याही, आता झाल धरायची बर का? ते काय असतं? सांगते. अर्चना, तू तयार आहे ना? हो बाई बाई, आणते. हा, चला सगळ्या देशमुखांनी बसून घ्या. हो चला चला. नाही चल ग. थोड़ा ड्रामा और ढेर सारा हंगामा मिलेगा सिर्फ 1 पॉइंट पर, वो भी फ्री।